समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाचा विचार देणारा महामानव. जगामध्ये पहिल्यांदा स्त्री पुरुष समानतेचा विचार देणारा महामानव. जगामध्ये पहिल्यांदा मानवी मनाच्या मानसशास्त्राचा विचार देणारा महामानव. जगामध्ये पहिल्यांदा विज्ञानवादी धम्म देणारा महामानव म्हणजे तथागत बुद्ध. बुद्धांच्या नंतर या भूमीवर अनेक संत महंत होऊन गेले. त्यामध्ये येशू ख्रिस्त असतील, मोहम्मद पैगंबर असतील, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी सांगणारे संत नामदेव. महाराष्ट्रातील माणसांची मन, मेंदू आणि मनगट घडवणारे जगद्गुरु संत तुकोबाराय. जगामध्ये पहिल्यांदा ज्या माऊलीने आपल्या मुलाला लष्कराचं शिक्षण दिलं अशा राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊमा साहेब, ज्यांनी या महाराष्ट्राला फक्त इतिहासच नव्हे तर भूगोलही दिला, असे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांच्या विचाराचे वंशज आणि इथल्या तमाम बहुजनांच्या आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज, ज्यांनी खऱ्या अर्थाने क्रांतीला क्रांती हे नाव दिलं, क्रांतीला जोजवलं, क्रांतीला आपल्या घरापासून सुरुवात केली, असे स्त्री शिक्षण चळवळीचे प्रणेते क्रांतीवीर ज्योतिबा फुले. या देशात बाईची जात कांद्याची पात, मारली लात, पडली सांडाळात, बाईला अक्कल नसते, असं येथील धर्मग्रंथ सांगत असताना देखील त्या धर्मग्रंथाला लाथ मारून इथल्या सर्वसामान्य स्त्रीच्या हाती पहिली पाटी पेन्सिल देणारी शिक्षणाची आद्यदेवता म्हणजे सावित्रीबाई फुले. चालतं बोलतं विद्यापीठ संत गाडगेबाबा, ज्यांनी या भारतामध्ये 84,000 स्तूपांची निर्मिती केली आणि भगवान बुद्धांचा बौद्ध धम्म फक्त भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेरही त्याचा प्रचार आणि प्रसार केला, असे चक्रवर्ती सम्राट अशोक, ज्यांनी आपल्या दोह्यांच्या माध्यमातून बुद्धांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवले, असे संत कबीर. ज्या ज्या महामानवांनी, ज्या ज्या महामातांनी समाजासाठी आपलं जीवन झिजवलं आणि त्या सर्व महामानवांच्या, महामातांच्या विचारांची गोळाबेरीज ज्यांनी एका पवित्र ग्रंथात केली, तो ग्रंथ म्हणजे या देशातील रामायण, महाभारत, वेद, पुराण, उपनिषद, भगवद्गीता नव्हे तर तो ग्रंथ म्हणजे या देशाची 395 कलमाची पवित्र राज्यघटना. आणि त्या राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार, विश्वरत्न मी म्हणेन, भारतरत्न म्हणणार नाही, कारण आपण आज बघतोय की भारतरत्नाचा कसा बाजार मांडलाय. म्हणजे जे पैसे घेऊन गातात त्यांनाही भारतरत्न दिला जातो, जे पैसे घेऊन खेळतात त्यांनाही भारतरत्न दिला जातो. पण बाबासाहेबांना मात्र कोलंबिया युनिव्हर्सिटीने 100 विद्वानांपैकी प्रथम दर्जाचे विद्वान म्हणून संबोधलं. म्हणून आपण नेहमी त्यांना विश्वरत्न असं म्हटलं पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून विश्वरत्न, विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करते. आणि हे विचार ज्यांनी घडवले म्हणजे बाबासाहेब, जे या समाजाची सेवा करू शकले, जे परदेशात जाऊन शिक्षण घेऊ शकले, जे आपल्या शेवटच्या काळामध्ये या देशाचं संविधान ज्यांनी लिहिलं आणि संविधानावर आजचा ही जी म्हणजे या महाराष्ट्राची, भारताची संपूर्ण नियमावली चालते किंवा संपूर्ण कारभार चालतो, ती राज्यघटना, ते संविधान ज्यांच्या प्रयत्नामुळं, ज्यांच्या त्यागामुळं, ज्यांच्या आयुष्यामुळं आपल्याला भेटलं, त्या माता रमाई, ज्यांची जयंती आपण उद्या साजरी करतो आहोत 7 फेब्रुवारी. रमाईबद्दल बोलण्यासाठी आमचे स्नेही आदरणीय खांडेकर सरांनी सांगितलं आणि आपल्या बहुजन संघटकच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत मी येते आहे. खरोखर एक हा वेगळा प्रवास आहे, वेगळा प्रयास आहे की रमाईचं जीवन समजून घ्यायचं. म्हणजे काय समजून घ्यायचं? रमाई समजून घ्यायची. आतापर्यंत आपण रमाई बघितली. रमाईने अतोनात हाल अपेष्टा सहन केल्या, अतोनात कष्ट सहन केले, आयुष्यभर ती झिजली. आणि रमाईचं आयुष्य किती होतं? 35 वर्षाचं आयुष्य. लहानपणापासून तिने फक्त यातना भोगल्या. म्हणजे आपण जर रमाईचा विचार केला, तिच्या आयुष्याचा जर विचार केला तर काय आयुष्य होतं रमाईचं. रमाई लहान असताना, म्हणजे लहानपणीचं वय एक 3-4 वर्षाची रमाई असेल, 4-5 वर्षाची रमाई असेल, आणि त्या वयामध्ये म्हणजे खेळण्याचं वय,
आत्ताच्या मुलांना जाणीव सुद्धा नसते त्या वयात. बालपणीचं वय, त्या वयामध्ये रमाई पोरकी झाली. विचार करा, रमाईला आई नाही, रमाईला वडील नाही. 5व्या-6व्या वर्षी रमाई पोरकी होते. रमाईची आई रमाईला सोडून जाते आणि त्या धक्क्यातून रमाई सावरत नाही. तोच रमाईचे वडील सुद्धा सोडून जातात. भिकू धुत्रे, की जे म्हणजे अभ्यासाने जरी कमी असतील, शिक्षण जरी त्यांचं कमी असेल, पण विचाराने मात्र फार प्रगल्भ होते. की जे संस्कार रमाई घेऊन आली, ज्या संस्कारात ती वाढली, जे लहानपणापासून तिने सोसलं, ती आपल्या कुटुंबातनं घेऊन आली. म्हणजे असं म्हणतात ना, की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आणि अशा या वलंकर घराण्यात रमाईचा जन्म झाला. रमाईचा जन्म झाला आणि लहानपणापासून रमाईने खूप कष्ट, म्हणजे ती लहान वयातच आपल्या आईला मदत करायची. घरातली कामं, घरातलं झाडपूस असेल, स्वयंपाक असेल, बाहेरची कामं असतील, ह्या सगळ्या कामात रमाई मदत करायची आईला. म्हणजे बघा, लहानपणापासूनच एक 4-5 वर्षाची असतानापासून ती ही कामं करायची. म्हणजे किती सोसलंय रमाईने. आणि एवढ्या कमी वयात अतोनात कष्टामुळे रमाईचे आई आणि वडील दोघंही अकाली गेले. आणि रमाईवर भार आला तो आपल्या भावंडांचा. आपली भावंड म्हणजे रमाईची मोठी बहीण, तिचं लग्न झालेलं, पण त्याच्यानंतर मात्र रमाई तिच्यापेक्षा लहान, म्हणजे आता ह्या भावंडांमध्ये सगळ्यात मोठी, आणि तिची 2 भावंड म्हणजे शंकर आणि तिची बहीण गौरा. म्हणजे बघा, 2 भावंडांना सांभाळणारी ही रमाई. रमाईने लहान वयातच त्या भावंडांची जबाबदारी घेतली, की आता आई नाही आणि वडीलही नाही, दोघांनाही सांभाळायचं आहे. आणि रमाईचं वय जेमतेम असेल 6-7 वर्षाचं. त्या काळात रमाईवर हा आघात झालेला. म्हणजे लहानपणापासूनच तिचं आयुष्य हे दुःखात. सुशील सुसंस्कृत रमाई आपल्या मुलांना, आपल्या भावांना त्यावेळी सांभाळत होती. आणि तिला असं वाटलं की ह्याच्यातनं आता आपली सुटका नाही. पण रमाईचं लग्न जुळलं ते एका वादळाशी. एक वादळ रमाईच्या आयुष्यात आलं आणि रमाईला खूप त्या काळी म्हणजे अशी खूप आनंद झाला होता. खूप तिला मनस्वी आनंद झाला. खूप तिचं म्हणजे तिचा आनंद गगनात मावत नव्हता, की या समाजामध्ये सगळ्यात जास्त शिकलेला मुलगा तिचा पती होणार होता. म्हणजे एवढा विद्वान व्यक्ती त्यावेळी बाबासाहेब मॅट्रिकची परीक्षा देणार होते. म्हणजे 9वीत मला वाटतं बाबासाहेब तेव्हा होते, जेव्हा रमाईचा आणि बाबासाहेबांचा मंगल परिणय झाला, विवाह झाला. कशी परिस्थिती असेल बरं त्या काळची, आपण विचार करू शकतो. एक अशिक्षित स्त्री की जिला काहीच लिहिता वाचता येत नाही, आणि एक उद्याचा म्हणजे होऊ घातलेला विद्वान, त्या दोघांची जोडी एकत्र आली. म्हणजे किती हे 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 दाम्पत्य म्हणजे किती अद्वितीय असं दाम्पत्य आहे, किती अद्वितीय अशी जोडी आहे. आणि या वादळाशी रमाईचा विवाह झाला. या वादळाशी रमाई जोडली गेली. आणि ज्या वेळेस त्यांचा मंगल परिणय होता, त्या भायखळ्याच्या मच्छी मार्केटमध्ये त्यांचा मंगल परिणय पार पडला. पण 7 वाजता सगळी लगेच तिथं लगबग चालू होते, म्हणून सकाळीच सगळी वऱ्हाड मंडळी तिथं जमली. मुलाकडची वऱ्हाडी, मुलीकडची वऱ्हाडी तिथं जमली. आणि सकाळी लोक मार्केटमध्ये यायच्या आधी यांचा विवाह उरकून टाकायचा. आणि म्हणून सगळ्यांची लगीन घाई चालू. त्या चौथऱ्यावर तिथं रमाई उभी, बाबासाहेब उभे, दोघही नवरा नवरी. कोवळवय, रमाई जेमतेम 9 वर्षाची तेव्हा, आणि बाबासाहेब जेमतेम 16-17 वर्षाचे असतील. दोघांचा विवाह पार पडतोय. आणि रमाई बघते की हिमालयासारखा तिचा नवरा तिच्या समोर उभा आहे, एवढा आनंदाचा क्षण आहे. पण ती बघते की बाबासाहेबांच्या चेहऱ्यावर कुठंतरी दुःख आहे. कुठंतरी तिला असं वाटतंय की अरे, एवढ्या आनंदाच्या क्षणी सुद्धा बाबासाहेबांच्या चेहऱ्यावर दुःख आहे. मग ती आपल्या मैत्रिणीला विचारते की जरा बघ बरं, बाबासाहेब का रडतायत, काय झालं, कशामुळे हे म्हणजे हे वातावरण असं झालेलं आहे. आणि मग तिच्या मैत्रिणीकडून तिला कळतं की बाबासाहेब रडतायत कारण या क्षणी बाबासाहेबांना त्यांच्या आईची आठवण येते. बाबासाहेब ज्यावेळेस लहान असतात त्यावेळेसच त्यांची आई त्यांना सोडून जाते. आणि बाबासाहेबांना असं सारखं जाणवतं की हा जो आनंदाचा क्षण आहे, हे जे आनंदाचं वातावरण आहे, या वातावरणात माझी आई असायला हवी होती.
तिला किती माझं कौतुक वाटलं असतं, तिला किती आनंद झाला असता, तिने किती तिच्या सुनेला आशीर्वाद दिले असते, असं आठवून बाबासाहेब दुःखी होतात आणि बाबासाहेब रडतायत. आणि रमाईला जाणवतं, रमाईच्या लक्षात येतं, रमाईला काही दुःख कमी नाहीये, रमाईचंही खूप अतोनात दुःख आहे. कारण रमाई म्हणते की बाबासाहेबांना आई नाही म्हणून बाबासाहेब रडत आहेत. मग माझी तर आई नाही आणि बापही नाही, दोघंही नाहीये. म्हणजे बघा, आनंदाचा प्रसंग आहे, पण त्या ठिकाणी दोघांच्याही डोळ्यात अश्रू आहे. आणि ते म्हणजे न तुटणारे अश्रू आहे, की ही सल त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या मनामध्ये नेहमी राहणारी आहे, की दोघांचं एकत्रीकरण होत असताना, दोघं एकमेकांच्या संसारात येत असताना रमाईचे आई वडील नाहीत आणि बाबासाहेबांची आई नाही. आणि अशा वातावरणामध्ये रमाई बाबासाहेबांच्या आयुष्यात येते. रमाई बाबासाहेबांची होऊन जाते. पण रमाई खरोखर बाबासाहेबांची होते का? तर होच. कारण रमाईने संपूर्ण आयुष्य हे फक्त बाबासाहेबांसाठी वेचलं. रमाईला लहानपणापासून दुःखच, पण इकडे आल्यावर सुद्धा रामजी बाबांचा खाक्या रमाईला माहिती होता, की रामजी बाबा बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी किती खस्ता खात होते. बाबासाहेबांना हवं ते पुस्तक जरी आपल्याजवळ पैसे नसतील तरी सुद्धा रामजी सुभेदार त्यांना आणून देत होते. काहीही करायचे, दागिना गहाण ठेवायचे, आपल्या मुलीला उसने मागायचे, पण तरी सुद्धा बाबासाहेबांना पुस्तक आणून द्यायचे. कारण त्यांना माहिती होतं की बाबासाहेब जे वाचत आहेत, बाबासाहेब जो अभ्यास करत आहेत, तो अभ्यास फक्त स्वतःसाठी नाही, तर इथली जी सामाजिक परिस्थिती आहे ती परिस्थिती बदलण्यासाठी हे सगळं चाललंय. आणि म्हणून रामजी सुभेदार बाबासाहेबांना सगळं पुरवत होते. मीरा आत्याबाई यांनी खूप रमाईचे लाड केले. जसा बाबासाहेब त्यांना जसे प्रिय होते, जसा बाबासाहेबांवर जीव होता, तसाच त्यांचा रमाईवर सुद्धा जीव होता. आणि अल्पावधीतच रमाईने ते घर आपलंसं करून घेतलं. रमाईची सोशिक वृत्ती, रमाईचा त्याग, रमाईची निष्ठा, रमाईचं मायाळूपण, काय 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 वर्णावे गुण रमाईचे. या रमाईच्या गुणामुळं रमाई अल्पावधीतच आंबेडकरी घराण्याची झाली होती. वलनकराची मुलगी आता आंबेडकरी घराण्यात आली होती. आणि आंबेडकरी घराण्यात येऊन तिने फक्त संसार केला नाही, तिने फक्त घर सांभाळलं नाही, तिने फक्त घरातल्या लोकांचं काय काय हवं नको ते बघितलं नाही, तर तिने समाजाचाही विचार केला, तिने बाबासाहेबांचा विचार केला. ती बाबासाहेबांना शेवटपर्यंत तिने आपल्या आयुष्याच्या श्वासाच्या शेवटपर्यंत तिने बाबासाहेबांना साथ दिली. केवढा मोठा हा रमाईचा त्याग. आपण आज खूप आनंदात जगतोय, खूप आपलं जीवन सुखी समाधानी, आपण बंगल्यात राहतो, गाडीने फिरतो, मोठमोठ्या नोकऱ्या आपण करतो, पण याच्या पाठीमागं कुणाचा त्याग आहे, कुणामुळे आपण हे सगळं भोगतोय, ह्याचा आपण खूप गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. कारण 4 मुलं, रमाईची 4 मुलं गेली. कशामुळं? औषधाविना. त्यांना वेळेवर औषध मिळालं नाही. आणि बाबासाहेब 2 मुलांच्या वेळेस तर बाबासाहेब परदेशातच होते. त्यांचं रमाईने बाबासाहेबांना कळू सुद्धा दिलं नाही. मुलं गेल्यानंतर रमाईने बाबासाहेबांना पत्र लिहिलं की साहेब आपलं मूल गेलं. आणि ते ऐकून, ते वाचून बाबासाहेबांना दुःख अनावर झालं. बाबासाहेबांना जाणीव झाली की अरे, हे दुःख माझी पत्नी एकटी पचवत आहे आणि या अशा दुःखाच्या क्षणी सुद्धा मी तिथं हजर नाही. आपल्याला माहितीये की रमाईला लिहिता वाचता येत नव्हतं. रमाईला हा एक खूप म्हणजे एक दुःख होतं की रमाईला लिहिता वाचता येत नव्हतं. पण रमाईला वाटायचं की हिमालयासारखा माझा पती, माझा नवरा, आणि त्या हिमालयाची सावली मला व्हायचं आहे. आणि म्हणून रमाई त्यासाठी सज्ज होती. पण बाबासाहेबांची इच्छा होती की रमाईने शिकायला पाहिजे. बाबासाहेब रमाईला म्हणायचे, रमा तू शिक. रमाई बाबासाहेबांना म्हणायची की साहेब तुम्ही शिकताय ना, एवढे मोठाले ग्रंथ तुम्ही वाचताय, मला शिकायची काय गरज आहे. पण बाबासाहेब म्हणायचे, नाही रमा तू शिक, तू शिकल्याने फार फरक पडणार आहे. रमाईला असं वाटत होते की बाबासाहेब शिकतायत, मग मला शिकायची काय गरज आहे. पण बाबासाहेबांच्या शब्दासाठी रमाई तयार झाली होती. कारण बाबासाहेबांच्या समोर आदर्श होता, महात्मा फुल्यांचा आदर्श. महात्मा फुल्यांनी आपल्या पत्नीला शिकवलं, सावित्रीमाई शिकल्या, आणि म्हणून आज महिला वेगवेगळ्या क्षेत्रात भरारी घेत आहेत सावित्रीमाईंमुळे. आणि तोच आदर्श बाबासाहेबांपुढे होता. म्हणून बाबासाहेबांना वाटत होतं की रमाई शिकली पाहिजे. आणि मग बाबासाहेबांचा शब्द ठेवण्यासाठी रमाई म्हटली की हा मी शिकेल साहेब, पण मला तुम्हीच शिकवायला पाहिजे, मी कुठल्याही शाळेत जाणार नाही. आणि बाबासाहेबांसमोर तर ही रोजची कामं.
बाबासाहेबांचे दौरे, बाबासाहेबांचं शिक्षण, बाबासाहेबांना त्याच्यातनं अजिबात वेळ मिळत नव्हता. तरी सुद्धा बाबासाहेबांना इच्छा होती रमाईला शिकवायची. बाबासाहेबांनी रमाईला शिकवलं. आणि ज्या वेळेस परदेशातनं बाबासाहेबांचं पत्र आलं आणि ते रमाई वाचत होती, तेव्हा रमाईला खरा शिक्षणाचा अर्थ कळला, की मला बाबासाहेबांनी शिकवलं ते किती बरं झालं, की मी साहेबांचं पत्र आज वाचू शकते. साहेबांची खुशाली मी वाचू शकते. आणि मग रमाई बाबासाहेबांना पत्र पाठवायची, की आम्ही सगळे इथं खुशाल आहोत. तुम्ही तुमची काळजी घ्या. तुम्ही अभ्यास करा. मी संसाराचा भार पेलायला तयार आहे. मी कुठलंही दुःख तुमच्यापर्यंत येऊ देणार नाही. आणि हा सगळा संसाराचा गाडा मी हाकणार आहे. तुम्ही काहीही काळजी करू नका. आणि बाबासाहेबांना खूप धीर यायचा, की रमाई रमाई बाबासाहेबांसोबत होती. किती रमाईचा त्याग आहे. रमाईला वाटत नसेल का हो, की चार चौघींसारखं आपण सुद्धा चांगली साडी घालावी, चांगले दागिने घालावे, चांगलं मिरवावं. बॅरिस्टरची पत्नी रमाई, बॅरिस्टरची पत्नी रमाई. आणि रमाई काय करायची? बाबासाहेब बॅरिस्टर, पण रमाई मात्र दिवस उजाडायच्या आत, म्हणजे सकाळी 4-5 वाजता रमाई उठायची आणि शेण गोऱ्या वेचायला जायची, इंधन उचलून आणायची. की दिवसा उजेडी जर रमाई बाहेर पडली तर लोक असं म्हणतील की रमाईचे पती बॅरिस्टर आणि ही काय शेण गोळा करते, असं कोणी म्हणायला नको. म्हणून रमाई 4 वाजता उठून जायची. रात्रीच्या अंधार पडल्यानंतर बाहेर पडायची. 6-7 वाजता, 7 वाजता बाहेर जायची आणि 8-9 वाजेपर्यंत इंधन गोळा करून आणायची. किती त्याग आहे रमाईचा. काय काय सोसलं रमाईने. आपल्या मुलांची दुःख पचवणं म्हणजे हे काही सोपं नाहीये. या चळवळीच्या पायामध्ये बाबासाहेब आणि रमाईने आपली मुलं गमावली. आणि म्हणून आज तुम्ही आणि आम्ही सन्मानाने जगतोय, स्वाभिमानाने जगतोय. ह्याची जाणीव आपण ठेवणं फार गरजेचं आहे. कारण रमाई जर त्या काळी असं जगली असती, रमाईने जर साथ दिली नसती, तर आज बाबासाहेब काहीही करू शकले नसते. बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं ते खरंच रमाईचा जो त्याग आहे त्या त्यागावर आधारित आहे, त्या त्यागावर अवलंबून आहे. आणि म्हणून आम्ही किती कृतज्ञ असायला पाहिजे, आम्ही किती पांग फेडायला पाहिजे. आता सकाळीच मी एक मॅगझिन गोरकीचं एक म्हणजे एक सुविचार वाचला आणि मला तो खूप भावला. म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं आहे त्या सुविचारामध्ये, की माणसाचं आयुष्य काय आहे. माणसाने जन्म घ्यायचा, काम करायचं, संसार करायचा, मुलांना जन्म द्यायचा आणि मरायचं. एवढंच काम आहे का माणसाचं? मग याच्यासाठी जन्माला येतो का माणूस? मग ह्याच्या व्यतिरिक्त काय केलं पाहिजे? आता आपण काय करतोय? आपण दुसऱ्याच्या दुःखाकडे कधीही लक्ष देत नाही. समाजात काय चाललं कधीही आपण बघत नाही. आपण नोकरीला लागलो, आपण मोठ्या मोठ्या गाड्या घेतल्या, बंगले घेतले आणि आपण समाजामध्ये मोठ्या अभिमानाने स्वाभिमानाने वावरतो. जरूर वावरा, काहीच हरकत नाही. पण त्यासाठी त्याग मात्र रमाईचा आहे, हे कधीच विसरायला नको. कारण बाबासाहेबांनी सांगितलं की आपल्या कमाईतला 20वा हिस्सा समाजासाठी द्या. तिथं आपण बसतो का हो कुठेतरी? मला असं वाटतं बसलं पाहिजे आपण. कारण समाजाचं देणं आपण लागतो. जर रमाईने हा त्याग केला नसता, रमाईने जर आयुष्यभर खस्ता खाल्ल्या नसत्या, तर आज आपण काय असतो हा स्वतःला प्रश्न विचारणं फार गरजेचं आहे. रमाई कशी जगली शेवटपर्यंत, म्हणजे जन्मापासून रमाई 4 वर्षाची असताना पासून ते वयाच्या 35 वर्षापर्यंत रमाईने कितीतरी मृत्यू बघितले. कितीतरी मृत्यू बघितले रमाईने. आई वडिलांचा मृत्यू, ज्यांची खंबीर साथ रमाईला होती संसारामध्ये, जे बापाच्या म्हणजे याने प्रेम देत होते रमाईला, बाप म्हणून जे रमाईला सगळे तिचे दुःख दूर करत होते, तिच्यासोबत बोलत होते, ज्यांना बाबा रमाई म्हणायची, ते रामजी सुभेदार ते गेले, मीरा आत्याबाई गेल्या, बाबासाहेबांची सावत्र आई त्या सुद्धा एकत्र राहायच्या, त्याही गेल्या. बाबासाहेबांची मोठे बंधू ते गेले. बाबासाहेबांच्या मोठ्या बंधूंचा मुलगा तो गेला. बाबासाहेबांची 4 मुलं. कितीतरी मरण रमाईने बघितले, कितीतरी मरण रमाईने बघितली. पण तरी सुद्धा रमाई खंबीरपणे बाबासाहेबांच्या पाठीशी उभी राहिली. रमाई कधीही डगमगली नाही. 4-4 वर्ष बाबासाहेब परदेशात राहायचे. 4-4 वर्ष परदेशात बाबासाहेबांनी शिक्षण घेतलं आणि इकडं मात्र रमाई आपल्या संसाराचा गाडा हाकत होती.
बरेचदा रमाईचे आणि बाबासाहेबांचे खटके सुद्धा उडायचे. बरेचदा रमाई रागवायची बाबासाहेबांवर, की साहेब तुम्ही हे करताय आणि संसाराकडे तुमचं मात्र लक्ष नाही आहे अजिबात. पण बाबासाहेब सुद्धा हसण्यावारी न्यायचे. बाबासाहेब रमाईला गमतीनेच बोलायचे. पण बाबासाहेबांना माहिती होतं, की रमाई असल्यामुळं मी खंबीर परदेशात शिक्षण घेऊ शकतो. संसाराचा मला कुठलाही म्हणजे अडचण नाहीये, कुठलाही अडथळा नाहीये. रमाई माझ्या पाठीशी खंबीर उभी आहे हे बाबासाहेबांना माहिती होतं. रमाईला सुद्धा वाटायचं, सारखं वाटायचं. ज्यावेळेस रमाई शेजारच्या बायका रमाईला चिडवायच्या, की "अगं रमा, तुझे पती तर बॅरिस्टर आहेत, पण तुझ्या गळ्यात तर मात्र फुटका सोन्याचा मणी सुद्धा नाही." असं बायका चिडवायच्या. पण रमाई कधीही त्यांना उत्तर देत नव्हती. रमाई म्हणायची, की "माझे साहेब हेच माझं दागिना आहे. हाच माझा सगळ्यात मोठा दागिना आहे." आणि रमाई मूकपणाने आपलं पाणी भरून घरी यायची. किती सोशिक रमाई, किती सहनशील रमाई, किती त्याग रमाईचा. काय काय गुण वर्णावे रमाईचे. रमाई होती म्हणून बाबासाहेब हिमालय झाले. रमाई होती म्हणून बाबासाहेब MA, PhD, DSc, LLD, डिलेट, बारेट लॉ या डिग्र्या मिळवू शकले. रमाई होती म्हणून बाबासाहेब समाजाची सेवा करू शकले. दोन्ही अंगाने विचार करणं फार गरजेचं आहे. म्हणजे आपल्या समोर जर कुठला आदर्श पाहिजे असेल, आपल्या समोर जर दाम्पत्याचा आदर्श पाहिजे असेल, तर रमाई आणि बाबासाहेबांच्या जोडीशिवाय दुसरा कुठला आदर्श आपण ठेवू शकणार? बाबासाहेब म्हणजे वादळ, बाबासाहेब म्हणजे जहाल विचार, बाबासाहेब म्हणजे एकदम अंगार आणि रमाई एकदम विरुद्ध. रमाई म्हणजे एकदम शांत, रमाई म्हणजे सोशिक, रमाई म्हणजे सहनशील, प्रेमळ, मायाळू. अख्ख्या कुटुंबावर रमाईने माया केली. अख्खं कुटुंब रमाईने आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत सांभाळलं आणि आतून खंगत गेली रमाई. रमाई बघत होती, की बाबासाहेब परदेशात आहेत, घर चालवायचं आहे, सगळ्या गोष्टी टापटीप नीटनेटक्या ठेवायच्या आहेत, मुलांना घडवायचं आहे. आणि म्हणून रमाई कधी अर्धपोटी राहायची, कधी उपाशी राहायची, कधी पाणी पिऊनच झोपायची. त्या 3 बायका मिळून घरात एक भाकरी असेल तर 3घी जणी मिळून एक भाकरी खायच्या आणि मुलांना पोटभर जेवू घालायच्या. म्हणजे किती त्याग आहे रमाईचा. काय सोसलं रमाईने. मुलं आपल्या मांडीवर आपली मुलं जाताना पाहिली रमाईने, काय वाटलं असेल रमाईला तेव्हा? किती दुःख झालं असेल. किती हा प्रसंग, की त्यावेळी आपल्यासोबत आपले पती सुद्धा नाही आणि मांडीवर रमाईच्या मुलांचा जीव जातो. कशामुळे जातो? फक्त औषधाविना. त्यांना औषधं वेळेत मिळत नाही. किती म्हणजे किती हा संताप आणणारा प्रसंग, किती दुःख दुःख व्यक्त करणारा प्रसंग. आणि अशा प्रसंगातून रमाई बाहेर पडते, अशा प्रसंगातून रमाई बाहेर येते. तरी सुद्धा बाबासाहेबांना ती खंबीरपणे साथ देते. बाबासाहेबांना ती पत्रात लिहिते, की "साहेब मला माफ करा. मी तुम्हाला रमेशच्या दुःखाचं सांगू शकले नाही, की तो आजारी होता. तुमच्या अभ्यासात अडथळा नको म्हणून मी तुम्हाला सांगू शकले नाही, पण आपला रमेश मात्र गेला." असं रमाई पत्रात लिहिते. किती यातना होत असतील तिला हे लिहिताना. आणि रमाईच्या आयुष्यात सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत फक्त दुःखच आहे, फक्त दुःख. रमाई विचार करते, की मी साहेबांसोबत भांडण करून सुद्धा किंवा त्यांना काही बोलून सुद्धा हे थांबणार नाहीये. कारण हे वादळ आहे आणि या वादळाने ध्यास घेतलेला आहे, की मला शिक्षण पूर्ण करायचं आहे. बाबासाहेब रमाईला म्हणायचे, "रमा, मी शिकतोय, हे शिकतोय इथल्या समाजासाठी. कारण हा समाज ज्या गर्तेत पडलेला आहे, हा समाज जो पिचलेला आहे, जो दबलेला आहे, ज्याला स्वतःचं अस्तित्व नाही, त्या समाजाला मला अस्तित्व निर्माण करून द्यायचं आहे आणि त्याच्यासाठी मला शिकायचं आहे." हे बाबासाहेबांनी सांगितल्यावर रमाईची चूक कळायची, की मी उगाच बाबासाहेबांना बोलले, मी उगाच त्यांच्यासोबत भांडले. कारण माझं हे कर्तव्य आहे, की या वादळाला त्याच्या वेगाने जाऊ देणं आणि त्याच्यासोबत आपण जाणं हे माझं कर्तव्य आहे. हे रमाईला कळून चुकलं होतं. आणि म्हणून रमाई बाबासाहेबांना सारखी प्रत्येक कार्यात मदत करायची. बाबासाहेबांनी रमाईला सांगितलं, की "मी येतोय." पत्र पाठवलं परदेशातनं, की "मी येतोय रमा." बॅरिस्टर होऊन बाबासाहेब परत येणार होते. रमाईला खूप आनंद, सगळ्यांना खूप आनंद, की बाबासाहेब येणार आहेत. आणि बाबासाहेबांनी सांगितलं, बाबासाहेबांना माहित होतं, की रमाईची परिस्थिती म्हणजे तिचं फाटलेलं लुगडं, त्या लुगडाला ठिगळं जोडलेली
आणि मग रमाई मला बंदरावर भेटायला येणार आहे म्हणून बाबासाहेब सांगतात रमाईला की रमाई तू नवीन लुगडं घे. पण रमाईने नेहमी दुसऱ्यांचा विचार करणारी, रमाईला स्वतःच सुख असं हे स्वतःच्या आयुष्यात कधी भेटलंच नाही. आनंद रमाईचा हा दुसऱ्यांच्या आनंदातच होता. दुसऱ्यांना सुखी पाहिलं, दुसऱ्यांना आनंदी पाहिलं की रमाई आनंदी व्हायची, तिला सुख वाटायचं. आणि म्हणून स्वतःसाठी आपण काही करावं हे रमाईच्या गावीच नव्हतं कधी. म्हणजे बाबासाहेबांनी जरी सांगितलं की रमाईने स्वतःसाठी लुगडं घ्यावं, पण रमाईने मात्र बाबासाहेबांसाठी धोतर जोडी घेतली, बाबासाहेबांसाठी गादी घेतली, बाबासाहेबांना ताट घेतलं जेवणाचं आणि स्वतः मात्र काहीही घेतलं नाही. पण ज्या वेळेस बाबासाहेब परदेशातनं आले त्यावेळेस मात्र रमाईला असं जाणवलं की अरे माझ्याकडे आता फाटकं लुगडं आहे आणि मग मी त्या बंदरावर जाणार कसं साहेबांना भेटायला, बॅरिस्टरची पत्नी आणि मी फाटकं लुगडं घालून कसं जाणार, लोक काय म्हणतील. तेव्हा रमाईला आठवलं की बाबासाहेबांचा सत्कार झाला होता जरी पटका देऊन. आणि मग तो जरी पटका रमाईने काढला आणि तो जरी पटका घालून रमाई बाबासाहेबांच्या स्वागताला गेली. पण ज्या वेळेस बाबासाहेबांनी रमाईला बघितलं, सगळ्या माणसांचा लोंढा उसळलेला, सगळी माणसं बाबासाहेबांना स्वागतासाठी तिथं जमा झालेली आणि बाबासाहेब रमाईला लांबूनच बघतात आणि बाबासाहेबांच्या डोळ्याच्या कडा ओलावतात. कारण बाबासाहेबांना माहित असतं की रमाई किती शोषित आहे. रमाई जे नेसून आलेली आहे ती लुगडं नाही तर तो पटका आहे, ज्या पटक्याने बाबासाहेबांचं स्वागत केलं होतं तो जरी पटका. आणि ते बघून बाबासाहेबांना खूप दुःख होतं, खूप रडायला लागतात बाबासाहेब. आणि रमाई सुद्धा बाबासाहेबांना बघून रडते. हे अद्वितीय प्रेम, जे प्रेम आपण बघतो समाजामध्ये, तर अशी जोडी कुठं मिळणार नाही. कारण रमाईचं आयुष्य फक्त 35 वर्षाचं. आतून खंगून गेलेली रमाई, संसाराचं करता करता, कुटुंबाचं करता करता, मुलांचं करता करता एवढे मरण रमाईने बघितले. हे करता करता आतून खंगून गेलेली रमाई, खूप दुःख सोसले तिने, खूप कष्ट झेलले तिने. आणि ज्यावेळेस मात्र सुखाचा म्हणजे हे चालू झाला, ओघ चालू झाला, ज्यावेळेस स्वतःचं घर रमाईचं झालं, ज्यावेळेस बाबासाहेब जरा स्थिर झाले, तेव्हा मात्र रमाईला जास्त आयुष्य रमाई उपभोगू शकली नाही. 35 वर्षाचं आयुष्य रमाईचं. 35 वर्षात तिने बाबासाहेबांना एक खंबीर बनवलं. बाबासाहेब या समाजाची सेवा करू शकले. बाबासाहेब झाले, डॉक्टर झाले, आमचे बाबासाहेब झाले, ते आमच्या माता रमाईमुळे. आणि म्हणून रमाईचे किती उपकार आहेत आपल्यावर. रमाईच्या उपकारामुळं आज आपण मोठ्या स्वाभिमानाने अभिमानाने जगतो आहोत. मग आपली काय जबाबदारी आहे. असं म्हणतात की माणूस स्वतःच्या सुखासाठी कधी जगला नाही पाहिजे. कारण काय, त्यावेळेस रमाईने स्वतःला गाडून घेतलं, रमाईने ह्या सगळ्या हाल अपेष्टा सोसल्या. बाबासाहेबांनी फक्त अभ्यास केला. 18 तास बाबासाहेब अभ्यास करत होते, परदेशात जाऊन सुद्धा. बाबासाहेबांना वाटलं नसेल का परदेशात जाऊन मस्त बघावं, तिकडचं वातावरण काय आहे. आता आज आपण परदेश बघायला जातो, बाबासाहेबांना वाटलं नसेल बघावं, पण बाबासाहेब कधीच गेले नाही. कारण त्यांना एकच ध्यास होता, तो म्हणजे अभ्यास, अभ्यास आणि अभ्यास. आणि तो अभ्यास कशासाठी, तर इथली जी परिस्थिती आहे, इथली जी परंपरा आहे, जी वर्णवादी रूढी आहे, ती बाबासाहेबांना बदलायची होती. माणसाला माणूस घडवायचं होतं, त्याच्यासाठी बाबासाहेब शिकले. हा तो बाबासाहेबांचा त्याग, हा तो रमाईचा त्याग. आणि तो त्याग आपण कुठंतरी आपल्या मनात जागृत ठेवला पाहिजे. रमाईचा हा जो त्याग आहे, ज्या रमाईच्या त्यागामुळे आपण स्वाभिमानाने जगतो आहोत, मग आपल्या मनाला आपण प्रश्न विचारला पाहिजे की आपण काय करू शकतो त्याच्यासाठी. आपण या सगळ्या गोष्टींचं कधी उतराई होऊ शकत नाही, पण आपण येणाऱ्या पिढ्यांसाठी काय करू शकतो. कारण आत्ताचा काळ आपण बघतोय, लोकशाही राज्यामध्ये आपण जगतोय, पण खरोखर लोकशाही आहे का याचाही आपण सातत्याने विचार करणं गरजेचं आहे. आणि ही जर लोकशाही आपल्याला रुजवायची असेल, हे जर संविधान अंगीकारायचं असेल, तर आपली जबाबदारी काय आहे, आपले कर्तव्य काय आहे, हे प्रत्येकाने जाणून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आपण जर आपली जबाबदारी पाळली, आपण जर एक सजग माणूस म्हणून या भारतामध्ये जगत असू, आपण जर येणाऱ्या पिढीला काही आदर्श देत नसू, तर आपलं जगणं हे वाया जाणारं जगणं आहे. कारण येणाऱ्या पिढ्यांना आपल्याला घडवायचं आहे.
यांच्यासारखा त्याग बलिदान आपण कधीच करू शकत नाही. पण फक्त आपण जे जगतोय त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी करावं, त्याच्यापेक्षा समाजाला दिशादर्शक काहीतरी करावं आणि ते आपल्या वागण्यातूनच होईल असं मला वाटतं. कारण आपण जे जगतो ते फक्त आपण आपल्यासाठी जगतो आहोत. समाजाला घडवण्यासाठी, समाजाला दिशा देण्यासाठी प्रत्येकाने पुढे येणं गरजेचं आहे. 5 गोष्टी प्रत्येकाने देणं गरजेचं आहे आणि त्या गोष्टी म्हणजे श्रम, पैसा, कौशल्य, बुद्धी. श्रम, पैसा, कौशल्य, बुद्धी आणि वेळ ह्या 5 गोष्टी प्रत्येकाने देणं गरजेचं आहे. ज्याला जसं जमेल तसं समाजासाठी करणं गरजेचं आहे. दुसऱ्यांचा जर विचार केला तर आपण काहीच करू शकणार नाही. हा करत नाही, तो करत नाही, पण ही सुरुवात आपण आपल्यापासून करणं गरजेचं आहे. आणि हे जर आपण केलं तर मला वाटतं हीच खरी आदरांजली रमाईला ठरणार आहे. म्हणजे हीच खरी रमाईची जयंती म्हणजे जशी बाबासाहेबांची जयंती आपण करतो तशीच रमाईची जयंती सुद्धा मोठ्या आनंदाने, मोठ्या उत्साहाने साजरी करणं गरजेचं आहे. आणि हा जो रमाईचा त्याग आहे, तो सदोदित लक्षात ठेवणं कारण रमाई होती म्हणून आपण आहोत, हेच आपण सातत्याने लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं, की रमाईच्या जयंतीच्या निमित्ताने महिलांनी सातत्याने हा विचार करावा. सातत्याने हे आपल्या डोक्यात ठेवावं, की आपला म्हणजे समाजामध्ये आपला काहीतरी वाटा असला पाहिजे. आपण कुठेतरी असलं पाहिजे. आणि महिलांनी त्या दृष्टीने समोर येणं, महिलांच्या म्हणजे वेगळ्या संघटना करणं किंवा महिलांमध्ये ही जागृती निर्माण करणं हे फार गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण रमाईचा हा जो त्याग आहे, तो त्यागच आपण डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. आणि म्हणूनच मला सांगावसं वाटतं, की क्षयाने जरी जर्जर झाली रमाई, क्षयाने जरी जर्जर झाली रमाई, पण मूक नायकाचे अंक झाली रमाई. क्षयाने जरी जर्जर झाली रमाई, मूक नायकाचे अंक झाली रमाई. मनोज राजा साहून अनंत यातना, मनोज राजा साहून अनंत यातना, या कोटी कोटी पाखरांचे पंख झाली रमाई. कोटी कोटी पाखरांचे पंख झाली रमाई. आणि रमाई होती. हेच रमाईला शतशत नमन आहे असं मला वाटतं. आणि याच तिच्या त्यागातनं आपण मोठ्या अभिमानाने, स्वाभिमानाने जगतो आहोत. आणि हाच आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. महिलांसाठी विशेष करून मला असं सांगावंसं वाटतं, की आपण समोर आदर्श ठेवतो. मग आपण कुणाचा आदर्श ठेवला पाहिजे? कारण सगळ्यात जास्त महिला ह्या घरात असतात आणि महिलांच्या माध्यमातून येणारी पिढी घडत असते. म्हणून मला असं वाटतं, की आपण जो इडिएट बॉक्स आहे, जे माध्यम आहे टीव्हीचं आपल्या समोर, आता सोशल मीडियाद्वारे अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारे समोर येत असतात. पण तरी सुद्धा महिलांचं टीव्ही बघणं काही सुटत नाही. पण मला असं वाटतं, की आपण आपल्या मुलांना संस्कार देताना आपल्यातही बदल होणं फार गरजेचं आहे.